शिवसेनेच्या नेत्यांची अजितदादांच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी असल्याचं पुन्हा एकदा समोर येत आहे। शिवसेनेच्या बैठकीमध्ये 2 मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे ही नाराजी व्यक्त केली आहे। अजित पवार आणि खात्याला मिळणारा निधी या संदर्भात मंत्र्यांनी शिंदेंकडे तक्रार केल्याची माहिती आहे। खात्याला वेळेत निधी मिळत नाही अशी तक्रार शिवसेना मंत्र्यांनी शिंदेंकडे केली आहे। लवकरच तोडगा काढू असं एकनाथ शिंदेंनी शिवसेना नेत्यांना आश्वासन दिल्याचं हे कळत आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, पुन्हा एकदा नव्यानं जुनीच नाराजी समोर येताना दिसतेय, काय नेमकं घडलंय आज? आज ज्यावेळी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यानंतर दर महिन्याच्या नुसार एक आढावा बैठक ही एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि या बैठकीला शिवसेनेचे सगळे मंत्री जे आहेत ते उपस्थित होते। ही बैठक मुख्यतः प्रत्येकाच्या कामाचा आढावा कशा प्रकारे आहे, कोण कशा प्रकारे काम करते, खात्यामध्ये काही अडचणी आहेत की नाही, निधी संदर्भात काही तक्रारी आहेत का, या संदर्भात ही दर महिन्याला आढावा बैठक होत असते। आणि आज देखील त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर अशाच प्रकारची एक बैठक घेतली ज्यामध्ये सगळे मंत्री उपस्थित होते। यामध्ये मुख्यतः संघटनात्मक काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगण्यात आल्या, मात्र 1 ते 2 मंत्र्यांनी यामध्ये तक्रार देखील केली, नाराजी व्यक्त केली अजितदादांच्या संदर्भातली, असं देखील सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। त्यामध्ये निधी जो आहे तो व्यवस्थित वेळेवर मिळत नाही किंवा दुसरीकडे वळवला जातो, याच्यामुळे या मंत्र्यांनी जी आहे ती नाराजी व्यक्त केली। मग विकास कामं कशा प्रकारे करता येतील असा देखील प्रश्न विचारला आणि हा जो मुद्दा आहे किंवा ही जी त्यांची नाराजी आहे मंत्र्यांची ती लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण दूर करू असं देखील आश्वासन एकनाथ शिंदे यांनी या मंत्र्यांना दिले। इतर जे मंत्री आहेत त्यांच्या मात्र 1 to 1 आढावा हा एकनाथ शिंदे यांनी घेतला आणि त्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये कामामध्ये काही अडचणी आहेत का किंवा नाहीत, किंवा कशा प्रकारे भविष्याचे प्रकल्प असतील, कामं कशा प्रकारे होतील, लोकोपयोगी कामं जी आहेत ती कशा प्रकारे करता येतील, या संदर्भातली माहिती जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिली आणि लवकरात लवकर महापालिका निवडणुका आणि इतर निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा असे देखील आदेश एकनाथ शिंदे यांनी सगळ्या मंत्र्यांना दिलेले आहेत। धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल।